माझ्या मित्रांनो, आपण लिओ द ग्रेट ह्याचं चरित्र पाहिलं आणि ते ख्रिस्त सभेतील सगळ्यात पहिले, ज्याला पहिले ग्रेट पोप म्हणतात तसे ते पोप. परंतु त्यानंतर थोड्याच वर्षामध्ये आपल्याला संत ग्रेगरी द ग्रेट ह्या पोपची ख्रिस्त सभेला ओळख झाली आणि ख्रिस्त सभेमध्ये आणखीन आनंद भरला. आणि आपल्याला ठाऊक आहे की त्यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये ज्या अनेक प्रकारे लोक ख्रिस्ताकडे वळले किंवा ख्रिस्त समाज ज्या प्रकारे फोफावली ते ह्या संत ग्रेगरी द ग्रेट ह्यांच्या काळामध्ये. आणि त्यांचा जन्म 540मध्ये रोमला झालेला होता आणि ते एका श्रीमंत कुटुंबामध्ये, ज्याला आपण धनवान कुटुंब म्हणतो तशा प्रकारचं कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला होता. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याचे जे वडील होते ते रोम देशात किंवा इटलीच्या देशामध्ये ते सेनेटर आणि प्रिफेक्ट होते. त्यामुळे त्यांना फार मोठा मान होता. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, ते जरी मोठे असलेत तरी ग्रेगरी मात्र स्वतःला नम्र समजत असे. नक्की त्याच्या वडिलांच्या जीवनाचा प्रभाव त्याच्यावर झालेला होता, ह्याविषयी शंका नाही. कारण त्या वडिलांकडून त्याने बऱ्याचशा गोष्टी तो शिकला होता. एवढंच नाही तर त्याचे जे पणजोबा होते ते पणजोबा सुद्धा पोप होते. आणि पोप फेलिक्स तिसरे आपण जे म्हणतो ते त्यावेळेला पणजोबा अशासाठी म्हणतो की त्यावेळेला पोप महाशयाला किंवा धर्मगुरूंना व्रतस्थ जीवन ज्याला आपण म्हणतो किंवा ब्रह्मचार्याचं जीवन म्हणतो, ते ब्रह्मचार्याचं जीवन सक्तीचं नव्हतं. आणि त्यावेळेला ते विवाहित होते आणि विवाहितातून ख्रिस्ताकडे वळलेले होते. आणि त्यामुळे ख्रिस्त सभेमध्ये ते कार्य करता करता त्यांना निरनिराळी पदं मिळू लागली. तर त्याचप्रमाणे फेलिक्स तिसरे हे देखील पोप होते आणि त्यांच्याच कुटुंबामध्ये ग्रेगरी हा जन्माला आलेला होता. म्हणजे साहजिकच त्यांच्या कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण होतं, आध्यात्मिक वातावरण होतं, नीतिमत्ता होती. साधारणपणे समाजामध्ये सगळ्यांना एकरूप करायचं आणि समाजामध्ये ज्याला आपण संघटितरित्या राहायचं, तशा प्रकारचे सगळे संस्कार हे ग्रेगरीवर झालेले होते. त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याला आणखीन प्रोत्साहन मिळत गेलं. आणि ते म्हणजेच की त्याचे जे पणजोबा होते ते जवळजवळ 483 ते 492 ह्या काळामध्ये होऊन गेले होते. परंतु इतक्या वर्षाची परंपरा जी होती ती देखील त्याला लागू पडली आणि जणू काय त्याच्या स्मरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असल्याकारणाने तो सन्मार्गावरती होताच. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्या काळामध्ये जेव्हा ग्रेगरी अगदी लहान होता त्यावेळेला रोममध्ये एक ज्याला आपण म्हणतो दुष्काळ, त्या प्रकारचा दुष्काळ पडलेला होता. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला प्लेग नावाचा ही रोगाची साथ आलेली होती आणि त्या प्लेगमध्ये बरेचसे लोक मरण पावले होते. म्हणजे जवळ असं सांगतात की रोम शहरामध्ये जवळजवळ 1/3 लोक मरण पावले असं सांगितलं जातं. त्यानंतर काय झालं, म्हणजे ही परिस्थिती त्याला ठाऊक होती. त्यानंतर बार्बेरियन जे लोक होते त्या बार्बेरियन लोकांनी सुद्धा रोमवरती हल्ला केलेला होता आणि साहजिकच
त्यामुळे मोठं संकट आलेलं होतं. आणि अशा वेळेला आपल्याला ठाऊक आहे की ग्रेगरीने ठरवलं की आपण सुद्धा मोठं झाल्यानंतर ह्या कार्यामध्ये जाऊन आपल्या ह्या रोम शहराचं शहर टिकवलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे आणि ख्रिस्ती धर्म वाढवला पाहिजे. हे सगळे विचार त्याच्या मनामध्ये घोळत होते. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, एवढंच नाही तर त्या बार्बेरियन लोकांनी त्यावेळेला देखील खूप रोमची लुटमार केलेली होती. सगळी संपत्ती लुटलेली होती. ते सुद्धा 546 त्या काळातच. लवकरच प्रिय मित्रांनो की 554 साली त्या रोममध्ये आणखीन फ्रान्स देशातून सुद्धा हल्ला झाला. कारण फ्रान्सनं सुद्धा रोमचं आकर्षण होतं आणि रोम काबीज करायचा असं त्यांचा विचार होता. त्यामुळे त्यांनी देखील म्हणजे एकामागून एक संकट येत होती आणि रोमला वाचवायचं होतं आणि त्यामध्ये ख्रिस्तसभा वाचवायची होती आणि ख्रिस्तसभेची प्रगती करायची होती. तर त्या दृष्टिकोनातून माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला दिसून येईल की ह्या कामं खूप होती. कदाचित माणसं थोडी असतील, परंतु त्यामध्ये ज्याला तन्मयतेने काम करणारी माणसं आपण म्हणतो तशा प्रकारची माणसाची गरज होती. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपणास सांगू इच्छितो की कदाचित देवाची योजना असेल की ग्रेगरी नावाचा माणूस त्यावेळेला जन्माला यावा. ऑफकोर्स त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो त्याचे वडील हे सुद्धा वकील होते आणि ते तज्ज्ञ होते. त्यामुळे त्यांना देखील वाटत होतं की माझा मुलगा ग्रेगरी हा देखील वकील व्हावा, कायदे तज्ज्ञ व्हावा आणि त्याने रोमची सेवा करावी. आणि त्याप्रमाणे ग्रेगरीने सुद्धा कायद्याचा अभ्यास केला. तो देखील कायद्यामध्ये पंडित झाला. साहजिकच त्या काळामध्ये असं दिसून आलं की सध्या परिस्थिती फार बिकट होती. म्हणून ग्रेगरीने सुरुवातीला काय केलं की त्याचं जे राहतं घर होतं त्या घरामध्ये एक मठ उभारला आणि त्याला मठाचं स्वरूप दिलं आणि त्यामध्ये जणू काय हा प्रार्थना करायचा आपलं जीवन मठवाशाप्रमाणे तो राहू लागला. माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की वयाच्या 33व्या वर्षी तो रोमचा प्रिफेक्टही झालेला होता. म्हणजेच त्या काळामध्ये एका बाजूने त्याला उच्च पदत राजकारणामध्ये मिळत होती आणि दुसऱ्या बाजूने त्याचं मन हे देवाकडे लागलेलं होतं. देवाकडची ओढ त्याला लागलेली होती आणि म्हणून जणू काय ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कशा एकत्रित करता येईल, दोघांची सांगड कशी घालता येईल ह्याचा त्याने विचार केला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की त्या काळामध्ये रोमची मोडतोड आणि सगळी दुरुस्ती ह्या आणि विशेषतः आपल्याला गरिबांना कशी मदत करता येईल आणि जे निराश्रित आहेत त्यांना कसा आश्रय देता येईल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये होत्या. पण माझ्या प्रिय मित्रांनो तो मठ उभारल्यानंतर मात्र त्या मठामध्ये त्याने काही कडक शिस्त लावली आणि जे लोक त्या मठामध्ये आले त्याला ठाऊक होतं की ग्रेगरी हा फार कडक शिस्तीचा माणूस आहे. म्हणून त्यांनी देखील त्या शिस्तीचा चांगला उपयोग करून स्वतःचं जीवन प्रभूमध्ये उभारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे एका बाजूने आपण पाहतो की ग्रेगरी राजकारणामध्ये सुद्धा हुशार आहे आणि विशेषतः धार्मिक कार्यामध्ये सुद्धा त्याची कडक शिस्त असल्याकारणाने ज्याला अध्यात्म, पावित्र्य, प्रार्थना किंवा तपस्या ह्या सगळ्या गोष्टीवर देखील त्याने भर दिलेला होता. माझ्या प्रिय मित्रांनो विशेष करून आपण पाहतो त्यांच्या त्या मठामध्ये एक माणूस होता आणि त्या मठाला माणसा तो आजारी पडला आणि त्याने आपलं शेवटचं जे प्रायश्चित्त आपण म्हणतो ते शेवटचं प्रायश्चित करायचं ठरवलं आणि त्या प्रायश्चित्ताच्या वेळेला त्याने कबूल केलं की त्याने त्या रोममधील सोन्याची 3 नाणी चोरलेली होती आणि ती त्याने कबूल केली.
आणि त्यानंतर विशेषतः जेव्हा ग्रेगरी समोर आला त्यावेळेला ग्रेगरीला दिसून आलं की हा माणूस याने सोन्याची नाणी चोरलेली आहे आणि मठामध्ये राहतो आणि आपलं तपस्वी जीवन जगण्याचं नाटक करतो. तसं पाहता त्याला ठाऊक होतं की हे प्रायश्चित आहे, पण तरीसुद्धा तो त्याच्यावर रागावला आणि त्याला सांगितलं की ती नाणी माझ्याकडे दे. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर तो माणूस मरण पावला. तो माणूस जेव्हा मरण पावला तेव्हा ह्या म्हणजे आपल्या ग्रेगरीने त्याची जी 3 सोन्याची नाणी होती ती नाणी देखील त्याला त्याच्या कबरेमध्ये पुरून टाकली, म्हणजे सगळं नष्ट केलं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्या माणसाच्या आत्म्यासाठी त्याच्या मृत्यूनंतर ग्रेगरीने 30 मिस्सा अर्पण केल्या की त्याच्या पापाची क्षमा हो. म्हणजेच किती कडक शिस्त होती. जर प्रायश्चित्त केलं तर तेवढी तपस्या करायला पाहिजे आणि त्याद्वारे तुम्ही त्याची भरपाई करायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्याने देवाकडे क्षमा मागितलेली, एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 30 मिस्सा अर्पण करून त्याने ती क्षमा मागितलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येईल की हा माणूस किती कडक शिस्तीचा होता. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर रोमला जे पोप पेलेजियस होते, त्या पेलेजियसने पाहिलं की हा ग्रेगरी फार हुशार आहे, विचारवंत आहे आणि तो आता रोमचा प्रिफेक्ट आहे, म्हणून त्याने त्याला कॉन्स्टंटिनोपलला एक राजदूत म्हणून पाठवलं आणि त्याद्वारे त्याने त्याच्याद्वारे कशी सेवा करून घेता येईल ह्याचा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये काय झालेलं होतं की रोमवरती लोंबार्ड लोकांनी, पश्चिमेकडून लोंबार्ड लोकांनी त्याच्यावर आक्रमण केलं होतं. मग ह्या आक्रमणासाठी जणू काही ग्रेगरी हा एका बाजूने जबाबदार होता की आपल्या ह्या रोमचं रक्षण कसं करायचं, आणि म्हणून त्याने परिस्थितीचा अभ्यास करून त्याने पुन्हा त्याच्या राजाला सांगितलं की मला त्यासाठी एवढं सैन्य लागेल. परंतु काय झालं की पूर्वेच्या बाजूने पुन्हा त्याला दिसून आलं की काही लोकांनी तेथून रोमवरती हल्ला करण्याचे त्या विचारत होते आणि तेथून पूर्वेला सुद्धा धोका आहे, पूर्वेपासून सुद्धा धोका आहे असं जेव्हा राजाने त्याला सांगितलं तेव्हा तो शांत बसला. परंतु त्याने जे त्याच्याकडे सैन्य होतं त्याचाच कसा उपयोग करून आपल्या रोम शहरावरती हल्ला कसा रोखवायचा हे त्याने एक नवीन तंत्र सुरू केलं आणि त्याप्रमाणे त्याने त्याचं काम अगदी व्यवस्थित केलं. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की पेलेजियन पोप मरण पावल्यानंतर त्यांनी ग्रेगरीलाच पोप बनवलं आणि ग्रेगरीची इच्छा नव्हती, कारण त्याला मठात राहायचं होतं आणि मठवासी बनायचं होतं. परंतु दुसरा पर्याय नाही आणि आपल्यावर जबाबदारी येऊन पडलेली आहे, ह्या अनुषंगाने त्याने मान्यता दिली आणि ते स्वतः पोप बनले. माझ्या प्रिय मित्रांनो, की त्याने जे मिशन कार्याला जोर दिलेला होता त्या मिशन कार्यासाठी त्याने धर्मगुरूंना निरनिराळ्या ठिकाणी पाठवलं. त्या ठिकाणी त्याने गरिबांना मदत करण्यासाठी जे काही त्याच्याकडे उपलब्ध होते त्याचा वापर केला आणि विशेषतः जे धर्मगुरू गरिबांच्या सेवेसाठी जात आहेत त्यांना जेव्हा गरज भासली तेव्हा त्याने धर्मगुरूंना रस्त्यावर देखील पाठवलं आणि रस्त्यावर जे गोरगरीब आहेत, दीनदुबळे आहेत, निराश्रित आहेत, ज्या आजारी आहेत, तर त्या सगळ्यांना त्यांची सेवा करण्यासाठी धर्मगुरूंना रस्त्यावर पाठवलं. आणि त्यामध्ये काही धर्मगुरू गेले नाहीत म्हणून त्यांना कायमचं काढून टाकलं. म्हणजे ही त्याची शिस्त होती आणि त्यामुळेच बहुतेक धर्मगुरू केवळ त्याच्यापासून जी आवड निर्माण झाली होती त्यानुसार तो लोकांना आपलं करून घेत होता.
म्हणजे धर्माविषयी आवड निर्माण झाली होती, आत्मीयता वाढत होती. कारण अनेक लोक ख्रिस्ती बनत होते आणि ग्रेगरीचं हे एकंदरीत धोरण पाहून बरेचसे लोक ख्रिस्ती धर्मामध्ये स्वतःहून आलेले होते. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की ज्या वेळेला ह्या लोकांमध्ये गरिबी वाढत होती आणि त्या दारिद्र्यामुळे किंवा प्लेगमुळे किंवा परकीय लोकांच्या आक्रमणामुळे जी काही गरिबी वाढलेली होती, त्यामुळे त्याने विचार केला की सगळ्या गरिबांना आपल्याला मदत करायची आहे. म्हणून रोममध्ये चर्चच्या हाताखाली 2000 मैलाची स्क्वेअर फूट 2000 स्क्वेअर मैल एवढी जी जमीन होती, ती जमीन देखील त्याने विकली आणि गोरगरिबांना मदत तो करू लागला. चर्चमध्ये जी प्रॉपर्टी होती ती देखील त्याने विकून टाकली आणि गोरगरिबांना त्याने मदत केली. आणि स्वतः जेव्हा आपले कार्यकर्ते म्हणजे धर्मगुरू जे सेवेला गेलेले आहेत, ते येईपर्यंत ते स्वतः जेवत नसत. म्हणजे त्यांना सुद्धा काळजी होती की ते माझे कार्यकर्ते, माझे धर्मगुरू तिथे सेवा करत आहेत, मी कसा एकटा जेवणार, म्हणून तो त्यांच्यासाठी थांबायचा. म्हणजे माझ्या प्रियमित्र, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येईल की दुष्काळामध्ये लोकांना एकत्रित करायचं, मदत करायची, त्यांच्यासाठी प्रॉपर्टी विकायची, घरातील सगळ्या वस्तू विकायच्या. ह्यामुळे पोप ग्रेगरी एवढे प्रसिद्ध झाले की सगळ्या लोकांना तेच पाहिजे होते. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या माणसाचं वैशिष्ट्य काय की हा मनुष्य विशेषतः तो मरण पावला त्या दिवशीच त्याला संतपद देण्यात आलं. म्हणजे मरणाच्या दिवशी ज्या 1-2 पोपना संतपद देण्यात आलं, त्याच्यामध्ये संत ग्रेगरी हे आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण पाहतो विशेषतः की ग्रेगरीने सुद्धा त्यावेळेला ज्याला आपण ग्रेगोरियन संगीत म्हणतो, ते ग्रेगोरियन संगीत चर्चमध्ये त्या काळापासून म्हणजे 6व्या शतकापासून अस्तित्वात आहे, ते पोप ग्रेगरीमुळे. आणि त्याचं नावच ग्रेगोरियन संगीत ठेवलं गेलं. आणि आजसुद्धा आपण पाहतो की जेव्हा काही बिशप येतात किंवा काही धर्मगुरू येतात किंवा काही कार्यकर्ते असतात, संगीताचे तज्ज्ञ असतात, ते त्यांना ग्रेगोरियन संगीत फार आवडते आणि ग्रेगोरियन संगीत एक चांगलं वातावरण निर्माण करते. म्हणजेच त्याचं सगळं श्रेय पोप ग्रेगरी यांना आहे. हे माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण पाहतो की पोप ग्रेगरी हे स्वतः तज्ज्ञ होते, परंतु नम्र असल्याकारणाने आणि स्वतः त्यागी वृत्ती असल्याकारणाने, स्वतः गोरगरिबामध्ये एकरूप झाल्याकारणाने ते एक महान संत म्हणून त्याला ग्रेगरी द ग्रेट म्हणतात. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, हा माणूस आज देखील लोकांना हवा आहे असं दिसून येतं. म्हणजे त्यांची जी एकंदरीत कार्य करण्याची क्षमता, कार्य करण्याची एकंदरीत विशाल वृत्ती, हे सगळं पाहता आणि नक्की परमेश्वराला काय हवं आहे आणि मी काय केलं पाहिजे, मी किती मोठा आहे ह्याच्यापेक्षा मी लोकांमध्ये किती त्यांच्या पातळीवर पोहोचलं पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की येशू ख्रिस्त स्वर्गातून खाली पृथ्वीवर आला, त्याप्रमाणे ग्रेगरी देखील त्या राजेपदावरून किंवा पोप महाशाच्या गादीवरून खाली आले आणि त्यांनी लोकांची, गोरगरिबांची सेवा करून त्यांच्याबरोबर ते बसले. म्हणजेच एकंदरीत माझ्या प्रिय मित्रांनो, हा माणूस खरोखर ग्रेट आहे असं आपणही आज म्हणू शकतो.